नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? लॉझान डायमंड लीग 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेचा विजेतेपद जे काय आहे ते कोणत्या खेळाडूने जिंकलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, रुमेश थरंगा पाथिरागे यांनी या ठिकाणी पहिलं पदक जिंकलं आहे, पहिलं स्थान मिळवलेलं आहे. दुसरं स्थान मिळवलेलं आहे नीरज चोप्रा यांनी आणि तिसरं स्थान मिळवलेलं आहे अँडरसन पीटर्स यांनी. जर तुम्हाला सांगायचं म्हणलं यांनी काय रेकॉर्ड केलेलं आहे तर हे जे काय डायमंड लीग 2026 झालं बरोबर, लॉझने म्हणजेच कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलं तर स्वित्झर्लंड या देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलं. ज्याच्यामध्ये पहिलं स्थान कोणी पटकावलं तर श्रीलंकेच्या रुमेश पथिरागे यांनी जिंकलं आणि त्यांचा जो काही भाला फेकलेला होता त्यांनी किती मीटर फेकला होता? 88.14 मीटर. आणि 2 नंबरचं स्थान कोणी जिंकलं तर आपल्या प्यारा भारताचे या ठिकाणी नीरज चोप्राजी यांनी या ठिकाणी 2 नंबरचं स्थान पटकावलेलं आहे आणि त्यांचा जो काही भाला फेकचा जो काही मीटर होता फेक बरोबर तो किती होता? 88.05 मीटर. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि तिसरं या ठिकाणी पदक जिंकलं आहे 86.69 मीटर भाला फेकून या ठिकाणी अँडरसन पीटर्स या खेळाडूने. क्लिअर? या ठिकाणी या सिक्वेन्स वाईज गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिले कोण आहेत तर हे पथिरगे आहेत, श्रीलंकेच्या देशाला बिलॉंग करतात. ठीक आहे, आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? माउंट एव्हरेस्ट सर करणारी आसामची पहिली महिला कोण ठरलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रूपमणी गढ असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रूपमणी गढ असं त्यांचं नाव आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणारी आसाम राज्याची ती पहिली महिला या ठिकाणी ठरलेली आहे. लक्षात घ्या, मला कमेंट करून सांगा हे जे काही माउंट एव्हरेस्ट आहे पहिली गोष्ट ते कोठे आहे आणि याची हाईट किती आहे? या दोन गोष्टीचं मला तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न आहे एखाद्या प्रथम घटनेतील प्रथम महिलाबद्दल. तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या प्रथम महिलांनी या ठिकाणी विक्रम केलेला असतील किंवा प्रथम महिला नियुक्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशू या खेळाच्या प्रकारामध्ये भारतासाठी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे नम्रता बत्रा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक ठरल्यात प्रीतम राणी सिवाच. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्याची पात्रता मिळवणारी भारतातील जे काही भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी ठरल्यात कॅप्टन हंसजा शर्मा. फिफा वर्ल्ड कप जे काही झालं 2026 त्याच्यामध्ये वार्तांकन करणारी भारतातील एकमेव महिला छायाचित्रकार ठरल्यात गीतिका तालुकदार. लष्कर प्रमुखाच्या सहाय्यक एडीसी पदी या ठिकाणी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी शिवानी सेहरावत. कोरिया मास्टर्सचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू अस्मिता चालिहा. पहिल्या भारतीय महिला फायटर कॉम्बॅट लीडरपदी भावना कांत. झांबियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला या ठिकाणी बनलेल्या आहेत या ठिकाणी आभा नायर पटेल. तर माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या आसामच्या पहिल्या महिला ठरल्यात रूपमणी गढ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. प्रस्तावित भारतीय अंतरिक्ष स्थानक कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचं या ठिकाणी नियोजन ठेवण्यात आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 2035 बरोबर. 2035 पर्यंत या ठिकाणी या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचं एम या ठिकाणी नियोजन या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे प्रस्तावित भारतीय अंतरिक्ष स्थानक या ठिकाणी पूर्ण करण्याचं. याच्याबद्दल काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारताने 2035 पर्यंत हे जे काही व्हिजन आहे हे जे काही लक्ष्य आहे पूर्ण होण्याचे नियोजन या ठिकाणी असलेल्या भारतीय अंतराळ स्थानक आणि भारतीय अंतरिक्ष स्टेशनच्या पहिल्या मॉड्यूलला मंजुरी दिली आहे. हे स्टेशन पृथ्वीच्या निम्न कक्षेमध्ये फिरणारे एक व्यासपीठ म्हणून तयार करण्यात आलं आहे आणि ते इस्रोच्या भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाशी या ठिकाणी जोडलेलं आहे. हे स्टेशन 3 ते 6 महिन्यांच्या वास्तव्यासाठी 3 ते 4 अंतराळवीरांच्या चमूला सामावून या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे आणि प्रस्तावित स्टेशनमध्ये एकूण या ठिकाणी 5 मॉड्यूल असणार आहेत आणि स्टेशनच्या पहिल्या मॉड्यूलला BAS-01 म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. इंडिया विल एस्टॅब्लिश इट्स ओन स्पेस स्टेशन बाय 2035 बरोबर. 2035 पर्यंत हे पूर्ण करण्याचं या ठिकाणी एम लक्ष्य या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. फ्रान्समधील पहिल्या प्रमुख हिंदू मंदिराचे उद्घाटन कोठे होणार आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बुसी सेंट जॉर्जेस, जे की पॅरिसमध्ये आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फर्स्ट मेजर हिंदू टेम्पल आहे नियर पॅरिस, हे या ठिकाणी उद्घाटन होणार आहे, इनॉग्रेशन करण्यात येणार आहे. फ्रान्समधील हे पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन असणार आहे, त्याच्यामुळे प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत फ्रँको बायरो, राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न क्रमांक 14, 16वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026चं जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरियाणा या टीमने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद पटकावलेलं आहे. माझ्या मते त्यांनी या ठिकाणी झारखंड या टीमचा पराभव केलेला आहे. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल, तर बाकीच्या झालेल्या क्रीडा स्पर्धावरती आपण एकदा चर्चा करूया. व्हिक्टर कोरिया मास्टर 2026 जिंकलाय अश्मिता चालिहा यांनी. 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 जिंकली आहे ओडिसा. पहा या ठिकाणी लक्षात घ्या, कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे. 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुषांबद्दल बोलण्यात आलं, बरोबर, ती जिंकली ओडिसाने, परंतु तीच 16वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली आहे हरियाणाने. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुरुषांचं जिंकलं ओडिसाने, महिलाचं जिंकलं हरियाणाने. ठीक आहे. कॅनेडियन ओपन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद बेन शेल्टन यांनी जिंकलं, तर महिला एकेरीचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी जिंकलं. आशियाई ज्युनियर ब्लिट्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2026 मध्ये विघ्नेश आणि सरन्या यांनी या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं आहे. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस 2026चं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. 135वी दुरंत कपचं विजेतेपद ईस्ट बंगालने जिंकलं, तर 72व्या नेहरू ट्रॉफी 2026चं विजेतेपद अरोमा चुंडन या बोट संघाने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, 20व्या क्रमांकाचे जे काही आशियाई खेळ आहेत 2026चे 20th एशियन गेम्स आहेत, बरोबर, त्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जपान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 20व्या आशियाई खेळ 2026चं आयोजन करण्यात येणार आहे. लक्षात घ्या, याचं जो काही शुभंकर आहे ते शुभंकर आहे होनोहोन, आणि याचं या ठिकाणी खेळाचं अधिकृत घोषवाक्य काय आहे तर इमॅजिन वन एशिया असं याचं घोषवाक्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, अमेरिकेच्या कोणत्या राज्याने दिवाळी हा जो काही सण आहे तो साजरी करण्याचा जो काही ठराव आहे तो मंजूर केलेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कॅलिफोर्निया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, लगेच अमेरिकेबद्दल चर्चा करूया. अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प 47वे, राजधानी आहे वॉशिंग्टन, तर चलन वापरलं जातं डॉलर. पुढचा प्रश्न क्रमांक 7, डच ग्रँड प्रिक्स 2026चं जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं. लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर जास्त क्रीडावरील प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत, कारण की रिसेंटमध्ये क्रीडाबद्दल जे काही घटना आहेत त्या जास्त या ठिकाणी रिपीटेड घडलेल्या आहेत. तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फोटोमध्ये तुम्हाला ओळखू आलं असेल, लँडो नॉरिस असं यांचं नाव आहे. काय नाव आहे? लँडो नॉरिस असं त्यांचं नाव आहे. डच ग्रँड प्रिक्स 2026चं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे. मग 2026 मध्ये बाकीच्या वेगवेगळ्या ग्रँड प्रिक्स झाले आहेत, त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या, ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026चं विजेतेपद जॉर्ज रसेल यांनी. त्याच्यानंतर व्यवस्थितपणे लिहून घ्या, चीनी ग्रँड प्रिक्स 2026, जपानी ग्रँड प्रिक्स 2026, मियामी ग्रँड प्रिक्स 2026, कॅनेडियन ग्रँड प्रिक्स 2026 आणि मोनाको ग्रँड प्रिक्स 2026 या 5 ग्रँड प्रिक्सचं जे काही विजेतेपद आहे ते एकाच खेळाडूने जिंकलं आहे, अँड्रिया किमी अँटोनेली असं त्यांचं नाव आहे. आणि लेटेस्ट डच ग्रँड प्रिक्स 2026चं विजेतेपद लँडो नॉरिस या खेळाडूने जिंकलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8, कानिझा ओपन 2026 ही जी काही या ठिकाणी चेस चॅम्पियनशिप होती, बुद्धिबळ स्पर्धा होती, ती कोणत्या या ठिकाणी खेळाडूने जिंकलेली आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रनेश एम असं त्यांचं नाव आहे. इंडियन ग्रँडमास्टर आहेत प्रनेश एम यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नागी कानिझा हंगरी या ठिकाणी झालेली होती ही स्पर्धा, कानिझा ओपन 2026 बुद्धिबळ स्पर्धा, त्याचं या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9, लॅपटॉप कंपनी आहे एसर नावाची, बरोबर, ACER एसर इंडिया या कंपनीने त्यांचा आपला पहिला या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पहिला नाही लेटेस्ट आहे अक्षय कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10, 2026च्या बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जे काही बॅडमिंटन या ठिकाणी BWF स्पर्धा होते बॅडमिंटनची, याच्या स्पर्धेच्या पुरुषांच्या एकेरीचं जे काही सुवर्ण पदक आहे ते कोणत्या खेळाडूने जिंकलेलं आहे. तर पर्याय क्रमांक डी, गोल्ड मेडल जिंकलेलं आहे ॲलेक्स लॅनियर या खेळाडूने. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 11, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये
या ठिकाणी इतिहासामध्ये सर्वाधिक जे काही विकेट्स आहेत तो घेणारा गोलंदाज कोण ठरलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिचेल स्टार्क असं त्यांचं नाव आहे. एकूण विकेट्स घेतल्या 234 234 तेवढ्या या ठिकाणी विकेट्स त्यांनी घेतलेल्या आहेत. मिचेल स्टार्क असं या ठिकाणी खेळाडूचं नाव आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा, सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानमधील कोणत्या नदीजवळ बांधकामावरती नुकतीच या ठिकाणी म्हणजे अलीकडेच या ठिकाणी निर्बंध घातलेले आहेत? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जोजारी नदी. कधी कधी प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो की बाबांनो जोजारी नदी कोणत्या राज्यामध्ये येते? तर योग्य उत्तर काय? राजस्थान. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थानमधील जोजरी नदी किंवा जोजारी नदीच्या काठापासून 100 मीटरच्या आत सर्व प्रकारच्या बांधकामावरती आणि विकास कामांवरती निर्बंध घातलेले आहेत. कारण काय? तर वाढते औद्योगिक प्रदूषण आणि नदीचे होणारे पर्यावरणीय नुकसान रोखण्यासाठी हा अंतरिम आदेश या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अंतरिम आदेश म्हणजे काय? इंटरिम डिसिजन, म्हणजे अजून फायनल डिसिजन याच्यावरती होऊ शकतो. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 57व्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे? कर्नाटक, तमिळनाडू, गोवा की केरळ? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, सीए दिवस, जीएसटी दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर?